महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या विद्यापीठात हास्याचा अभ्यासक्रम घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे सोनी मराठीवरील छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेची टीम. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम हुशार वयोची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर. आरवची शांत भूमिका साकारणारा अभिनेता सुदर्शन खोत. इराच्या तापट भूमिकेत आपल्याला दिसणारी अभिनेत्री रुचा गायकवाड. शुभंकरची महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता विक्रम गायकवाड. गौतमीची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री बागेश्री देशपांडे. आणि या मालिकेचा लेखक जीत. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेल्या एका मुलीची डेट जर कौटुंबिक भेटीत रूपांतरित झाली तर काय गंमत येईल ना. चला ती अनुभवूया. दिन गुजर जाता है, रात गुजर जाती है. सिद्धू जी, दिन गुजर जाता है, रात गुजर जाती है, जिंदगी गुजर जाती है, मगर गुजरता नहीं एक लम्हा तुम्हारे इंतजार का. क्या बात है. सई मॅम, हे वाट बघणं इतकं कठीण का असतो. 10 मिनिटं झाली इथे थांबली, पण असं वाटतंय अनंत काळ मी इथेच आहे. असं वाटतंय वर्षानुवर्ष मी माझ्या 11th प्लेसची वाट बघते. पण आज मला ती सापडेल, कारण आज मला तो भेटणार आहे. तो म्हणजे बेटकरांचा श्रमेश नाही. तो इथे खड्यांवरती कविता करायचा आणि लग्न केलं तिसरीशी. श्रमेश ना अनप्रेडिक्टेबल आहे. स्वतःच असं वागतो आणि मग उगीच रडत बसतो, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, माझ्यावर अन्याय होतो. मला ना एकदा श्रमेश आणि पृथ्वीकला एका खोलीत एकत्र कोंडून बघायचंय. लवकर कोण फ्रस्ट्रेट होतं. असो, मी त्यातनं आता बाहेर पडते, कारण आज मला माझा ओंकू भेटणार. ओंकार नाव आहे त्याचं, मी त्याला लाडाने ओंकू म्हणते. ओके. जसा एखादा आयडियल जोडीदार हवा ना, एक्झॅक्टली तसा आहे तो. म्हणजे मला जे बोलायचं असतं माझ्या आधी तोच बोलतो. श्रमेश सारखा लोभस नसला तरी गोंडस आहे माझा ओंकू. श्रमेशला फक्त फ्लर्टिंग जमायचं सोफ्यावर बसून. ओंकूला रोमॅन्टिक बोलायला जमतं. येणारे माझा रोमॅन्सचा राजा प्रत्यक्षात पहिल्यांदा भेटायला मला येणार आहे, पण तो येतोच नाही. कंटाळा वाट बघून हाय. हाय. माफ कर, थोडा उशीरच झाला नाही का? बारिश हो तुम, प्यासे को तरसाना आदत है तुम्हारी. गर भीगने वाली तुम हो तो ता उम्र बादल चीर कर बरसना ख्वाहिश है हमारी. झालं, केलंच निरुत्तर. मला एक शायरी पाठ करून आलेले तुझ्यासाठी, आता काय बोलणार. ये बसून घेऊया, बसून. एक्सक्यूज मी आंटी रिझर्व्ड आहे टेबल, तुम्ही तिकडे. प्रिया अगं, आई आहे माझी. आई आहे? आई, हा. वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई. तू डेटवर आईला घेऊन आलाय ओंकार? हो, तुला अनकम्फर्टेबल वगैरे होत असेल तर मी जायला सांगतो, काही हरकत नाहीये माझी तशी. काय हळूहळू काय बोलणं चाललं.
आई ग तसं नाहीये. तू आली आहेस ना तर बावरली आहे बिचारी, जरा बावचळली आहे. नाही असं नाही काय साहजिक आहे अगं. अगं नाही. तुला वाटलं असेल आमच्या मुलांची डेट आहे, ही थेरडी कशाला आली आहे आई ग तेरडी कशाला म्हणतेस तू? स्वतःला नाहीयेस तू. म्हणतात रे वेडा. हे बघ तू काही टेन्शन घेऊ नकोस हा. मी उत्सुकता म्हणून आली आहे ग. आमच्या वेळेला डेटिंग फिटिंग नव्हतं ना. आमच्या वेळेला डेटिंग असतं ना तर ह्याच्या बाबांना पहिल्या डेट मध्ये लात मारून बाहेर काढलं असतं. आमच्या आईची विनोद बुद्धी म्हणजे दर्जा बरं का. कुठल्या पोतडीतनं काढतेस तू हे विनोद? आई मला कल्पनाच नाहीये या गोष्टी. आई बद्दल बोलायला आलायस का? बसा बसा बोला बसा. हे बसून बोल. अरे बापरे. बोला नाही तर आमिर स्किट संपेल. आई आई अगं जनरली विनोदावर विनोद वर्क होत नाही, पण तू कसं काय हे प्राप्त करते? खरंच कल्पना नाही या गोष्टीची. ठीक आहे. माझ्याबद्दल बोलायला आलोय का? एक मिनिट तुम्ही बोला. प्रेमाचं बोला. डेटिंग आहे ना. बोला बोला. आई आई कशाला फोर्स करतेस तिला? स्वेच्छेने बोलावं असं वाटेल तर बोलेल ती. अरे आतापासूनच हा बरं बाबा. बोलायचं असेल तर बोलायचं तरच बोला बाबा. आई 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 ग तू उतावळी झालीस कळतंय का? सोंडू. सोंडू. मला प्रेमानं आई सोंडू म्हणते. बापरे बाप. प्रिया आपल्या खजूरसाठी मी एक कविता लिहून आणलेली आहे बरं का. खजूर. खजुराला मराठी डेट म्हणते. डेट म्हणजे खजूर ना. नाही कळलं मला. विनोद कळला. आमच्या सोंडूची विनोद बुद्धी म्हणजे ना दर्जा आहे. आई पण हा दर्जा आलाय कोणाकडनं? तुझ्याकडनंच आलाय की नाही? दर्जा जन्माला तूच घातलेला आहेस. ए, कोणाबद्दल बोलायचं काय? हा विनोद त्यांनी सांगितलाय तुला? नाही हा मी स्वतः तयार केला होता. 9वी पासून मी माझे विनोद स्वतःच तयार करतो. किती वर्ष आईचं बोट धरून विनोद तयार करायचं नाही का ग आई? नाही तर काय. 9वी नंतर सोडलं मी त्याला विनोदाच्या वाळवंटात. त्याला म्हंटल आता तुझा तूच हो उंट. तूच शोध तुझ्या विनोदाचं ओएसिस. शेवटी विनोद म्हणजे काय ग? उंटाच्या याचा मुका घेण्यासारखं आहे की नाही? आई ग गालाचा मुका घेण्यासारखं आहे उंटाच्या. आई म्हणजे नॉनस्टॉप आहे. आई 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 कविता ऐकवतो मी तिला. तर प्रिया कविता अशी आहे की तुम्हें मिलने आए हैं हम, ये दिन लिखूं कहाँ पर. तुम्हें मिलने आए हैं हम, ये दिन लिखूं कहाँ पर, जमी पर, आसमां पर कि यहाँ पर. सुभान अल्लाह क्या कहने. एक कहने आहे एक यहाँ पर म्हणजे हॉटेलमध्ये इथे कुठे? यहाँ पर कपाळावर. नसीब पर. नसीब. नशिबात. सॉरी करू मी याच्या शायरीचं. कसं जमतं रे तुला? सोंडू शिकला शायर झाला. ते म्हणतात ना शुद्ध गुणसूत्रापोटी सोंडू शायर जन्मला. कोण म्हणतो असं? आई काय करू तुझ्या विश्लेषणाचं मी आता? अगं सायंटिफिक दृष्टिकोन बघतेस का तू प्रिया? म्हणजे माझा जन्म आणि माझा अख्खा प्रवास करिअरचा एका ओळीत तिने मांडला. आई थोरेस तू. आई थोरेस. पुरे कवितांनीच पोट भरणार आहेस का तिचं? का खायला पण मागवणार आहेस? आई ग तू इथे नसली असतीस तर काय झालं असतं आज? डेट झाली असती आपली. जमताय थोडं दर्जा आहे विनोदाचा पण आहे. होईल. वेटर चांगला होता बरं का. हा बरोबर. येस सर. हा. काय ऑर्डर करू? प्रिया तुला स्पगेटी पास्ता चालेल का? हो मला चालेल. मला आवडतं स्पगेटी पास्ता. मला आवडतं. काय सांगतेस काय? तुला आवडतं? म्हणजे असा आवडतो का आवडतो? नाही आवडतो. आई तिला पण स्पगेटी पास्ता आवडतो, मला पण आवडतो. आमचं जुळेल बरं का. 3 स्पगेटी पास्ता द्या. स्पगेटी पास्ता. नाही एक मिनिट. तू बुकाटीने ट्राय केलंयस का कधी? मी केलंय मी ट्राय पण नाही आवडत मला. सॉरी. नाही. तुला पण आवडत नाही? नाही. तुला पण आवडत नाही? अजिबातच नाही. म्हणजे असं नाही आवडत की नाहीच आवडत? नाहीच आवडत. आई तिला पण नाही आवडत, मला पण नाही आवडत. जुळेल आमचं. आईला मात्र बुकाटीनी खूप ओहो एवढा आवडतो बुकाटीनी. स्पगेटी आवडत. काय झालं आई?
तुला आवडत नाही म्हणून तू नाकारणार आहेस? म्हणजे ज्याला आवडतं त्याचा अनभिज्ञपणे अपमान करणार आहेस तू, सोंडू? नाही तसं नाही आई. ठीक आहे, ठीक आहे, आई ठीक आहे, मागव, तुला हवं ते मागव. मी काय करणार? पंख फुटले की शेवटी पिल्लं पण उडून जातात. आई ग उडू द्या ना मग पिल्लांना. किती दिवस घरट्यात घाण करणार ना ते. प्रिया मॅडम उडायलाच आहेत ना पंख. का खडूक घरट्यात बसायला पंख आहेत? नाही की नाही, उडायला आहेत पंख. प्रिया प्रिया जरा सांभाळून बोल. हा जरा आदर ठेव, शेवटी आई आहे ती माझी. हं? हा मग? नाही मग काही नाही, आपण 3 बुकाटीनी मागूया. 3 बुकाटीनी फायनल करतो. 3 नाही, बुकाटी. एक मिनिट, तू जबरदस्ती करतोयस तिच्यावर? नाही आई तू म्हण. सोंडू, काय शिकवलंय मी तुला, सोंडू? सोंडू सोंडू नका म्हणू सर. एक मिनिट, आपल्या आयुष्याचे निर्णय घ्यावे आपणच. आपणच घ्यावे निर्णय आयुष्याचे आपुल्या. काय बालवाडी सारखं रिपीट काय करतोयस तू? आई ती म्हण आहे. अरे नाही नाही, म्हण आहे ठीक आहे, पण काय होतंय ना, तुम्ही त्याला असं शब्दात गुरफटवून टाकताय आणि त्याचं लहान मूल केलंय तुम्ही. नाही, नाही, मग ते भोंदू बाबा असतात ना, तशा सोंडू आई आहात तुम्ही. कळतंय? नाही ग, मी तुला हवं ते मागव यासाठी म्हंटल त्याला फक्त. ठीक आहे, मी मला हवं ते मागवते. हो. 2 स्पगेटी आणा आणि 1 बुकाटीनी आणा. ओके 2 स्पगेटी पास्ता आणि 1 बुकाटी. हा. आणि ते सोंडूला काय आणू? यातच सोंड मारेल सोंडू. हाच आहे सोंडू. प्रिया प्रिया त्यांना खूप पुळका आलाय सोंडूचा. त्याच्या- महाशय मी आहे सोंडू. वा. प्रिया किंचितचा स्वर वाढतोय तुझा. ह्या स्वरात आमच्या घरात कोणी बोलत नाही नाही म्हणजे. चालत मला. हा हा नाही चालत ना. 1 मिनिट, मी एक गोष्ट झाली ना, दिली ना ऑर्डर, जा ना मग आता. सॉरी मॅडम. आणतो. आणा हो. माफ माफ कर, पण ह्या स्वरात कोणी बोलत नाही आमच्या घरात. हो. हे बघा सोंडूची आई. हा. कसं वाटतं ते सोंडूची नाही आई? नाही, नको. सगळे सोंडूची आईच म्हणतात हो, हो, मला. हो. बोल बोल. हे बघा, मी एक गोष्ट स्पष्ट बोलते. हा. लग्नानंतर आम्ही वेगळा फ्लॅट घेऊन राहणार. मस्त. नाही नाही, मस्त नाही. ओके, हा, हरकत मस्त. नाहीये हा, तिची हा. प्रिया. किती छान छान कल्पना आहे, पण मी काय म्हणते, फ्लॅट घेण्यापेक्षा मोठा विला घ्या ना. दर्जाची कल्पना आहे आई. आत्ता मी बुक करतो विला. एक मिनिट, एक विला कशाला? विला मेंटेन करायला खूप कठीण असतो. नको विला, नको एक आपल्याला. कठीण काय? नाही का? नाही रे. माझी एक मैत्रीण आहे माळी नावाची, आठवते का हो तुला? हो, प्राजू मावशी ना. हो माहितीये मला. प्राजू मावशी, हा. प्राजू मावशी, प्राजू मावशी, प्राजू हो मावशी. हो, मला कळली प्राजू मावशी. बस हो हो, नाही तर तिने मोठा विला घेतलाय ना आता, तर ती काय करते माहितीये का, ती स्वतः केअर काढणं आणि सगळी कामं करते स्वच्छतेची तिकडे. म्हणजे काय होतं, विला पण मेंटेन होतो आणि व्यायामामुळे तिची फिगर पण मेंटेन होते. अगदी 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 आपण विलास घेऊया. हो, हो. आपण विलास घेऊया. विलास हो, हो. घेऊया. पण मला नाही घ्यायचा विला. मला फ्लॅट घ्यायचा आहे सई सारखा. मला मुंबई बघायची आहे 35व्या फ्लोअरवर ना. मला विला नकोय. मला फ्लॅट घेऊन मला द शिनीज प्लेस असं नाव द्यायचंय फ्लॅटला. पण मला फ्लॅट घ्यायचा आहे. प्रिया 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 ऐक, प्राजू आणि सईचं प्रमोशन नसून यांचं प्रमोशन आहे. आता तुझ्या आईला सांग मला विला नाही घ्यायचा आहे. हो, एक हो, मिनिट, हो, एक हो. मिनिट, तुझ्या आयुष्यात कुठली कला नाहीये का? आ? अगं, कलेमुळे माणूस शांत राहतो, अशी काय हो. करतेस? कला करी जीवनाचा उद्धार. उद्धार जीवनाचा करी कला. अरे तेच बोलताय तुम्ही. ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये बोलताय फक्त. गाणं पुढे जातच नाहीये, गोल गोल फिरते सगळं तिथेच. प्रिया डोक्यात शिरताय का तुमच्या नाही, नाही. सोंडूची आई आणि आईच्या सोंड्या? प्रिया शांत हो. शांत हो जरा. म्हणून कलेची गरज आहे, नाहीच आहे का कुठली कला तुझ्या आयुष्यात? हे आहे माझ्या आयुष्यात कला. कुठली? हे सांगितलं नाहीस का रे? माझ्या नृत्य कलेबद्दल सांगितलं नाहीस नाही, तू आईला? माफ कर प्रिया. आई ग, तिला डान्स करायला आवडतो. तिला डान्स करायला आवडतो, लोकांना तो बघायला आवडतो का? राग म्हणून घेऊ नकोस, आईला कॉमेडी करायला आवडते. आईला आवडते कॉमेडी करायला, पण लोकांना आवडते का ती कॉमेडी बघायला? उद्धट आहे फारच. आई ग, नाही नाही, असं पटकन सुचतं तिला. चांगली हजार गोष्ट जबाबी आहे, हजार जबाबी आहे आहे. ती. छान. पण तिला डान्स आवडतो आई. नाही, पण डान्स बिन्स तर ठीक आहे, तू चित्रकला शिकायला हवी. का? मुळात मला चित्रकला आवडतच नाही, तर मी कशी काय? म्हणूनच शिकायची. अगं हे बघ बाळा, जे आपल्याला आवडत नाही ना तेच करायला हवं. सोंडूला बघ, सोंडूला ना अजिबात कविता करायला आवडायच्या नाहीत. मी म्हंटल कर, तर आता बघ
दर्जाच्या कविता करतो सोंडू आई आमचा. आई आई नाही बरं का, नाही, ही सगळी तुझी पुण्याई आहे, माझं काही नाही आहे यात. आई प्लीज, रिकामी होती माझी झोळी ग, तूच भरल्यास तुझ्या ओळी ग. फाड ती झोळी फाडून टाक ती झोळी आणि रिकाम्या कर त्या ओळी काय त्या ओळींची होळी कर, गोळी घे आणि काय होळी घे परत, हरकत नाही, पण प्रिया अशी चिडचिड करू नकोस. आई म्हणते ते ऐक. मी फक्त एवढ्यासाठी म्हणते की चित्रकला शिकल्याने काय होईल माहितीये, त्या मोठ्या विलामध्ये गार्डन मध्ये तू चित्र काढत बसलीस ना, तर त्यावरून याला कविता सुचतील आणि कसा दिवस सुरेख जाऊ शकतो ग अशा. दर्जाची कल्पना आहे, आत्ता विला बुक करतो तुझ्यासाठी, काही रंगपेट्या घेऊन ठेवतो मी. अरे कसला अ दर्जा ल दर्जाची कविता आहे, आयडिया आहे. ल नाही द दर्जाची न दर्जाची आहे ही. प्रिया एक दर्जाची आहे प्रिया 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 शांत हो सर, थोडे लोक बघताय. गोड वाटला होतास रे मला तू ऑनलाईन आईचा सोंड्या निघालाच नाही देऊन. प्रिया अगं अजूनही मी गोडच वागतोय तुझ्याशी. एवढीच नाही जी करतोय तर ती चूळ थुंक आणि मग कॉल माझ्याशी. आई ग कशी बोलते ही मला. डुक्कर किड्यासारखा हसतोय आल्यापासनं. तुझ्या कविता भिकार आहेत आणि तुझी आई टुकार आहे. प्रिया प्रिया, माझ्या आईबद्दल बोलायचा तुला काही हक्क नाही आणि यमक जुळवून बोलायचं तर नाहीच नाही आहे. त्याच लायकीच आहेत तुम्ही दोघं. ए तू एक काम कर, तू हे तो विला तुम्ही दोघेच राहा त्यात आणि ना उंच भिंती बांधा त्या विलाला. एक मोठं लोखंडी दार करा, त्याला बाहेरनं कुलूप लावा आणि त्याची किल्ली समुद्रात फेकून द्या. जगात फिरू नका रे तुम्ही, माय लेकरं, लायकी नाहीये तुमची. धोका समाजाला धोका. कुठून यांच्यात मी पडले. रमेश का गेलास रे लग्न करून? तुला म्हटलं होतं ना सोंडू, सगळ्या मुली अशाच असतात. सोंडू, तुला ते गेल्याने वाईट वाटतंय का रे? किंचितसं वाईट वाटतं, हलकसं नाजूकसं मला थोडंसं येते. ती भावना तशीच आत दाबून ठेव. काय घरी जाऊन कविता करू त्यावर. चल चल दर्जाची कल्पना ही आई, चल लगेच चल, लगेच चल. चल. सुंदर, अतिशय सुरेख दर्जा सादरीकरण, खूपच छान. सिद्धार्थ, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? भाई 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 दर्जाच्या वरचा परफॉर्मन्स होता यार. काय कमाल कमाल परफॉर्मन्स होता. एक तर त्या अभिजित पवारसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया, लेखकासाठी. कमाल कॉन्सेप्ट सचिन मोठे सरांची. पण यार मला लयच आवडला या परफॉर्मन्स. वातावरण निर्मिती, एक छान MSJ लवर्स कॉर्नर वगैरे छान छान होतं. पण भाई लोक, तुम्ही तिघांनी आज दंगा घातला, दंगा. क्या बात आहे, वा वा. सई, दर्जा परफॉर्मन्स होता. या मंचाचा स्वॅग होत चाललायस ओंकू. खूप मजा आली. कीप इट अप. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. ईशा बोलण्यापासून ते चालीपर्यंत आ हा 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 फार सुंदर पकडलं होतंस आणि तुलाही त्याच्यात मजा येत होती, हे झळकत होतं. मजा आली तुला बघताना. कीप इट अप. खूपच भारी, खूपच भारी. प्रिया, आय थिंक यू स्टोल द शो टुडे. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक पालकांनी बघावं असं प्रहसन होतं आणि एक कॉन्व्हर्सेशन स्टार्टर पण होतं असं मला वाटतं. आणि लास्टली 11th प्लेसचा उल्लेख केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या माणसांकडून आपण केलेल्या कामासाठी जेव्हा एन्करेजमेंट मिळते तेव्हा ती खूप महत्त्वाची असते. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, माणूस आणि कुत्रा या नात्यावर आतापर्यंत अनेक कलाकृती झालेल्या आहेत. पण आता जी कलाकृती सादर होणार आहे ती 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 काहीशी वेगळी आहे. कशी ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो. ओ ग माझं बाय. ओ ग. हा सर बोला सर. नाही सर, काही काळजी करू नका, अगदी उत्तम आहे तुमचा सुदृढ. हो सर किती गुणाचा आहे हो सुदृढ. म्हणजे तुमचा आहे म्हणून नाही सांगत, पण अगदी तुमच्यावर गेलाय. नाही सर, नाही तसं नाही. म्हणजे किती संस्कारी आहे सुदृढ. हा अहो, जेवणाआधी वाटाणे कवळ घेता असं म्हणतो, वदनी कवळ म्हणतो. काल मी शिंकलो तर म्हणाला असं म्हणाला. ए बाळा, पप्पांशी बोलतो, बोलणार. एक साईड झाला.
वा 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 हा सर काय म्हणताय सर? नाही नाही सर मी घेतोय त्याची काळजी. लळा लागलाय हो मला सुद्धा त्याचा. हो परवा आम्ही तेरी मेहरबानिया बघत होतो. हो भारावून गेला हो जॅकी श्रॉफची ऍक्टिंग बघून. हो नाही तासभर कोणाशी बोलतच नव्हता. मग आम्हीच घाबरलो. मग त्याला ती पोलिओ डोसची मावशीची ऍड दाखवली तेव्हा नॉर्मल. हो 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 नाही नाही बाकी तर चांगलाच आहे. बरं सर तुम्ही तुमची ट्रिप कशी चालली आहे? हा कुठे आहात आता तुम्ही? अरे वा हैदराबादला सुद्धा चकाला आहे. अच्छा अंधेरीतलं. म्हणजे तुम्ही आलात पुन्हा एअरपोर्टवरनं तुम्ही माझ्या घरी येता डायरेक्ट? नाही नाही सर आनंदच आहे या पण म्हणजे पटकन येत आहे. किती वेळ लागेल सर यायला? 10 मिनिटं. बरं 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 नाही नाही या सर या आहे सुदृढ आहे मी सुद्धा आहे. ठेवतो सर. रसिका ए रसिका रसिका अगं लवकर ये. काय काय झालं? अगं बॉस येत आहेत सुदृढला न्यायला. बॉस येतात? हो. अहो पण ते 5 दिवसांनी. अय्या म्हणजे 5 दिवस झालं पण. हो बघ ना 5 दिवसात काय लोळा लावला नाही या सुदृढने आपल्याला. कबूतरची भा ओ जी इतकंच म्हणायचं मला. जीजाजी जिजूजी वगैरे नाही म्हणायचं. भाऊजी. अय्यो माय अय्यो वा रे वा एक अशी मिशी ठेवली आणि माइंड डेटा बोललं की तमिळ झालास तू. मजाक कर रहा हूँ तुम पिक्चर भी नहीं देखते भाऊजी. सुदृढ सुदृढ ओपन योर माउथ. हा 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 काय भरवतोय कुत्र्याला आता? इकडे ये इकडे. काय ओंक्या. काय काय भरवतोयस तू सुदृढला? काळजी नसावी. ट्यूट्यूब वरून मी खास कुत्र्यासाठीचा केक बनवलाय. काय नाव आहे रेसिपीचं? चीज तुलना मला घाल कुत्र्याला केक. काय काय नाव आहे? चीज तुलना मला घाल कुत्र्याला केक. म्हण आहे ही म्हण आहे. तुला ना मला घाल कुत्र्याला अशी म्हण आहे. माझ्या रेसिपीवर नाही म्हण चोरली लगेच एवढ्या लवकर. तू चोरलीस एवढ्या पटकन. तू फक्त आधी आहे ना चीज लावलंयस बाकी म्हण तशी चोरलेली आहे. झालंय तुमचं चीज हे बोलून मला केक भरवू दे. भरवतो बघ ना किती खुश झालाय. आहे आगाऊ आहे तुझा भाऊ. पण कुत्र्याचा बघ किती लळा लागलाय त्याला. मग? कधी कोणासाठी केलंय का एवढं? आता करतोय. बरं कुत्राही आवडीने करून घेतोय सगळं. आणि उगाच तुम्ही त्याला घालून पाडून बोलत असता. किती मदत करतोय बघा ना तो आपल्याला. भाऊजी हा ए नाही म्हणला, हा एवढा लाडाचा कुत्रा आहे बॉसचा आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे. तुमच्यावर दिली म्हणजे? हा? तुमच्यावर दिली आहे म्हणजे तुमच्यावर दिली आहे. कळलंय मला. ते नको सांगूस परत. तुमच्यावर दिले म्हणजे अजून कोणावर देणार? अरे विश्वासाचा आहे मी बॉसचा. जसा सुदृढ आहे ना बॉसला तसा मी आहे. म्हणजे कुत्र्यासारखं वागवत आहे तुम्हाला. ए मी उलटा फटके देईन तुला. गंमत करतोय तो. कुत्र्यासारखे नाही वागवत. माझाही तितकाच लाड करतात आदर करतात प्रेम करतात. मग तुला सांगू रसिका ना या वेळेस प्रमोशन नक्की. कसं काय? अगं कसं काय म्हणजे बॉसला जायचं होतं हैदराबादला आणि कुत्रा सांभाळायला कुणीच नाही. मी म्हंटल बॉस माझ्याकडे ठेवतो. हे काउंट होतं. तुला सांगतो मागे एकदा आमच्या ऑफिसमध्ये ती फॉरेनची पाहुणी आली होती. तेव्हा माझ्याकडे राहणार यावरनं मोरे आणि कदम यांच्यात रक्तबंबाळ होईपर्यंत वाद झाले. बापरे. पण यावेळी बॉसनी कुत्र्याचं विचारलं तेव्हा हू नाही का चू नाही. कुणी बोलायला तयार नाही. म्हटलं मी ठेवतो. सर माझ्या घरी मी सुदृढला ठेवतो. हे काउंट होणार. बरं केलं. मला प्रमोशन मिळणार. येणार promotion. हो हो म्हणतोय. हो खुश पप्पाला सांग पप्पाला प्रमोशन पाहिजे काकाला. खुश झाला म्हणून नका खुश होतोय तो. हो माझं बाळ. खुश झाला खुश. काय झालं? काय झालं सुदृढ? ए बाळा पप्पाला सांग. काय झालं सुदृढ? बाळा ए सुदृढ थांबा. कुत्र्याची नाडी मनगटात असते. मग कुठे असते? नसते मनगटात. मूर्खा बाजूला. ए बाबू सुदृढ. सुदृढ. ओ माझे ए बाबू. सोंडू ओ जो गुंडू नाटक करतो. उता उता उता. सुदृढ. एक उठा. सुदृढ. हा मेला. साला काय नशीब आहे. प्रमोशन मिळणार होतं तेवढ्यात गेला. आहो थांबा. ए रसिका ए सुदृढ. आहो ए थांबा ना. का पॅनिक होता? काही गेला बिला नाहीये तो. आता खाल्लं की नाही? छोटीशी वामकुक्षी घेतोय. तुझा बाप आहे छोटीशी वामकुक्षी घ्यायला खाल्ल्यावर. वाटेल ते बोलू नका. सॉरी तसं नाही. ए सुदृढ ए बाळा उठ ना. ए मारून टाकलंस तू सुदृढला. मी नाही मारलं. रसिका ए माझा बॉस माझा जीव घेईल का? ए सुदृढ उठणार रे बाळा. ए रसिका तुला माहित नाही ग माझा बॉस त्याच्या कुत्र्यावर खूप प्रेम करतो.
त्याच्या आयुष्यात जेव्हा बायको की कुत्रा असं निवडण्याची वेळ आली होती तेव्हा त्याने कुत्रा निवडला होता. रसिका सुदृढ मेला आहे. सुदृढ उठ ना. सुदृढ हे बाळा हे उठ ना. हे रसिका काय करायचं आता? तुम्ही शांत व्हा. या नतद्रष्टामुळे मेलाय सुदृढ. काय गरज होती, काय गरज होती त्याच्यासाठी केक बनवायची? घरात कधी 2 मिनिट नूडल नाही केले, स्वतःचं करिअर नाही केलं, याच्यासाठी केक करायला गेलाय. तुम्ही रडू नका ना हो. मला सांगा, आपण काय मुद्दामून मारलंय का त्याला? हा, आपण जीव घेतलाय त्याचा. आपण त्याला म्हटलंय का ए सुदृढ इकडे आतिक्या खंडाला असं म्हणून त्याच्या जिभेवरनं आपण काडी फिरवली आणि तो पेटून मेलाय का? सांगा, झालंय का एवढं सगळं? आता या क्षणाला तुझी बुद्धी अशी का वाहतीये? का? अरे तो अरे नालाय का बघतोय बघ कसा बघतोय बघ. करणार काहीतरी कर. कुत्रा मेला यार माझ्या पास कधी एक मिनिट ओंक्या काय करतो? काय केलंस तू आता? मी काहीतरी केलं. मारेन तुला. ओंक्या मरशील माझ्या हातनं. करणारे काहीतरी. अरे याला उचल, याला दवाखान्यात ने काहीतरी कर. मला याला उचलायला मदत करा. मी बघतो काय करायचं ते. मला याला उचलायला मदत करा. सांभाळून ना, सांभाळ. ए तिथनं उचल रसिका, तिथनं उचल. चला 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 चला. जा लवकर, सांभाळ. रसिका मला खूप टेन्शन. दरवाजा लावून घे, दरवाजा लावून घे रसिका. ऐका, ऐका, ऐका. मी पळून जाऊ का रसिका? नाही नाही नाही, आपण असं काही झालं असं दाखवूयाच नको. तुमचे बॉस आले ना, खूप नॉर्मल नाही रसिका, अगं बॉस आले ना तर त्यांना कळणार सुदृढ घरात नाही येतो मेलाय सांगितल्यावर ते मला नोकरीवरनं काढून टाकणार, माझं प्रमोशन जाणार. असं काही होणार नाही, असं काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. नाही रसिका, चेहरा हसरा. मी नाही ठेवू शकत. रसिका रसिका बेल वाजते म्हणजे बॉस आले. रसिका माझी नोकरी कन्फर्म अहो, चला ना, दरवाजा उघडायला. नाही नाही रसिका, माझी हिंमत नाही होत रसिका. दरवाजा उघडावा लागणार. माझी नोकरी माझी नोकरी जाणार. नाही जाणार हो. मी आहे ना. मी आलो 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 आलो. हसरा, चेहरा हसरा ठेवा. हसरा. हा, आता बरं दिसतंय. मिस्टर पृथ्वी प्रताप, थँक यू व्हेरी मच पृथ्वी प्रताप. माझा कुत्रा सांभाळला. वा वा वा. सुदृढ. सर बायको आहे माझी. हो सॉरी सॉरी. अरे बापरे, म्हणजे मला वाटलं तुम्ही इथे असाल आणि कुत्रा इथे असेल म्हणून मी त्याला उचलायला गेलो. ओ सॉरी, व्हेरी सॉरी. No problem, sir. कुठे आहे? काय झालं? अरे यार, काय झालं? काय तुमचे एक्सप्रेशन वेगळेच दिसत आहेत. एनिथिंग रॉंग विथ यू? नो नो, व्हेरी गुड. सुदृढ कुठे आहे? सुदृढ कुठे आहे? आहे हो, मी संध्याकाळी जेव्हा ऑफिस मधून येतो ना, सुदृढ येतो हो माझ्या मागे मागे येतो. मी म्हणतो त्याला पप्पा आले, पप्पा आले. त्याचा असा येतो हो माझ्या मागे. तुम्हाला सांगतो वहिनी, एवढं आमचं ट्युनिंग आहे ना, मी आत आलो की शिट्टी वाजवतो. एवढा वाजवतो तो. सॉरी सॉरी. हो हो, मी दाखवत होतो. ओ सॉरी सॉरी, मी दाखवत होतो कसा तो माझ्या अंगावर उडी मारतो ते. आहे कुठे सुदृढ? आहे सुदृढ. सुदृढ कुठे? बसा. खिशात कसा असेल सर? बस. सर थांब, थांब. सर, सुदृढ मला खूप 5 दिवस झाले हो भेटला नाही. बसा ना बसा ना सर. काळजाचा तुकडा आहे हो माझ्या. बसा ना सर. बस. दुरून आलात ना तुम्ही. हे चहा पाणी वगैरे कॉफी. नाही नाही, मला खरंच काही नको. सुदृढला एकदा बघू दे, मी जेवून जातो मग तुमच्याकडून. आहे सुदृढ आहे. पाणी दे. तर टूर कशी झाली सर? टूर कशी झाली सर? टूर अप्रतिम टूर झाली. अरे हैदराबाद काय शहर आहे. अहो, प्रश्न नाही विचारला तुम्हाला मी. हैदराबाद काय आहे मला माहित आहे. मी जाऊन आलो हैदराबादला. हैदराबाद काय आहे काय सांगू तुम्हाला. हैदराबादला ते कचलंय यार. हे हरण. हरणं कशावर म्हणताय? तुम्ही असं असं केलं. असं अहो, पण केलं. जगात एवढं केलं की हरणं होतात का? आपण चांगल्याला असंच करतो ना, की चांगल्याला हे कसं असं विचारतो. मग चांगल्याला सुद्धा हेच चिन्ह आहे असं म्हणून. हा. चांगलं म्हणते. हा, तर हैदराबाद आहे ते अप्रतिम आहे. हैदराबादला ते हे करत होते. वेगळं हैदराबाद बद्दल बोलताय का तुम्ही? नाही, माझ्यात ना, माझ्या ऐका ना. पण आहे कुठे सुदृढ? आहे, सुदृढ मला भेटाय. बोल कुठे आहे? कुठे किचन मध्ये आहे का? नाही किचन मध्ये नाहीये. हा. सुदृढ खाली गेलाय सर. खाली गेलाय? अंडी आणायला गेलाय. सुदृढ अंडी आणायला गेलाय? अंडी आणायला गेलाय. मुंगूस अंडे आणायला. मुंगूस? माझा भाऊ. हिचा मेवणा माझा भाऊ, हिचा भाऊ माझा मेवणा हा. मुंगूस त्याला म्हणतो मी. तो अंडी आणायला गेला तर सुदृढ म्हणाला
मी पण येणार आणि मग गेला वा, वा, वा. दोघं मिळून एकत्र असे चालत वा, वा. भेटायचं हो सुदृढला भेट मला राहवत नाहीये हा. नाही सर हरकत नाही तो येईल तुम्ही टेन्शन नका घेऊ हो, हो. पण सर मी आता रसिकाला तुमच्याबद्दलच सांगत होतो सर माझ्याबद्दल? सांगत होते? मी म्हंटल अरे माझा बॉस म्हणजे काही साधा माणूस नाहीये मग अरे माणूस की एक नंबरला आहे त्याच्या आयुष्यात ए, नाही, नेहमी सांगतात हा नेहमी. म्हणजे जगात कुठे काही होऊ दे हा माणूस माणुसकी सोडणार नाही म्हणजे जर तू त्याला दोन पैकी एक ऑप्शन निवडायला दिलात की बाबा माणुसकी की पैसा तर सर काय निवडतील माणुसकी 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 की सगळी सुख सर काय निवडतील माणुसकी. वा. माणुसकी की कुत्रा कुत्रा निवडला. लहानपणापासून त्याला वाढवलंय हो. आहे कुठे कुत्रा आहे कुठे तो मला खूप झालं मला ना आता राहवत नाही येणार सर प्लीज बोलवा त्याला ऐका प्लीज बोलवा त्याला आय एम बॅक सुदृढ आला हा सुदृढ नाही हा वेगळा कुत्रा आहे अरे बोल सुदृढ हा? भाऊजी त्याला सांगू नका सुदृढ मिळालाय हा? आता काय कानात सांगितलं काही नाही सर. भाऊजी त्याला काही बोलला गाणं गाणं गायची सवय तर मला अच्छा, अच्छा. मला सांग सर सुदृढ सर सुदृढ सुदृढ हो, हो. माझ्या अंगावर अरे माझ्या अंगावर येतोय हा सुदृढ नाहीये सुदृढच आहे हा, नाही सुदृढच आहे सर माझ्या अंगावर काय येतोय हा? सर नाही तो सुदृढच आहे कसं आहे मी खाली सलून मध्ये गेलो होतो ना दाढी करायला तर मी दाढी करायला बसलो तेवढ्यात सुदृढ माझ्यावरून बसला तर सलून वाल्याने आधी सुदृढची दाढी केली मला सॉरी म्हणाला मी म्हटलं ठीक आहे बाबा आता माझी पण कर बघा ना आम्ही सेम लुक केलाय सुदृढ सेम लुक दाखव सेम लुक आहे आमचा. वेगळा दिसतोय कधी दाढी शिवाय बघितलेलं नाही ना वेगळा दिसतोय वा वा त्याला सांगू नका सुदृढ मेला ते मला बोलला हा. कोण सर त्याला सांगू नका सर मी बाजूला उभा आहे तो कसं बोलेल सर आता नाही तेच म्हटलं सुदृढ ए सुदृढ पप्पा आलेलं बेटा पप्पा ओळखलं का ओळखलं का पप्पाला प्रेम करतोय प्रेम ए, माझा सुदृढ हड नाही म्हणत कधी प्रेम कर. ए, पण ही भी चावला चावला रे चावला अरे अरे अरे, चावला अरे सुदृढ चावला मला हो चावला सुदृढ चावला कसा मला सुदृढ कधीच चावत नाही मला अहो सुदृढ नाही हा तो मेला आता ऐकलं मी तो मेला हे ऐकलं मेला बघा मेला सुदृढ मेला पहिल्यांदा भेटला होता सप्टेंबरला आता 5 दिवसासाठी राहायला आला आमच्या बरोबर तेव्हा ओळख जास्त झाली मेला तो केला होता इथे झाला झमेला अच्छा अच्छा तसं म्हणताय तुम्ही ऐका ना आपण सावरलाय भाऊजी सांगू नका हा काय कानाशी बोलतो आता सावरला म्हणाला भाऊजी मला भाऊजी का म्हणतोय तो तुमचा हात चावता चावता त्याने सावरलं ना तुम्हाला तो सांगत होता भाऊजी सावरलं मी यांना असं ती होतंय गप ना. सुदृढ ए सुदृढ तू चिडलास का बाळा माझ्यावर असं का वागतोयस रे हा? तुझा पप्पा आला ना रे तू वागतो सांग ना रे मी तुला घरी घेऊन जातो प्रेम करतो तुझ्यावर चावला रे परत एक मिनिट हा सुदृढ नाहीये हा सुदृढ नाहीये तुम्ही टेस्ट घेऊन बघा पाहिजे तर खोटा बोलताय तुम्ही हा कोण आहे हा, हा सुदृढ नाहीये सर, हा, मग आता दोनदा चावला मला तर हे शक्यच नाहीये खरं सांगा खरं सांगा मिस्टर पृथ्वी प्रताप नोकरी जाईल तुमची खरं सांगा सर मी सगळं खरं सांगतो प्लीज मला नोकरीवर नका काढू सर बोला तुमचा सुदृढ मेला सर मग आम्ही मुद्दाम नाही मारला सर पण मुद्दाम नाही हा, माझा नतद्रष्ट मेवणा आहे ना सर त्याने एक केक बनवला होता त्याने केक खाल्ला सर आणि केक खाऊन मेला सर आम्ही मुद्दाम नाही मारला सर मुद्दाम नाही केलं एक सेकंड काय म्हणाल तुम्ही काय खाल्लं त्यांनी
केक गोड होता केक गोडच असतो सर. आणि मरायच्या आधी त्यांनी असं गोल 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 तो फिरला होता असं आणि त्यानंतर असं करून पडला होता. अहो त्याची सवय आहे ती, गोडाची केक लागते त्याला. त्याला चक्कर येते गोडानी, तो मेला वगैरे काही नाहीये, नाही? नेहमीच आहे त्याचं. अहो ते जिवंत आहे. जिवंत? मेला नाहीये. आणा त्याला. मेला नाही. मेला नाही. एवढं मला टेन्शन. मेला नाही. हो क्या सुधरला बाबा जा. 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 घेऊन ये उंक्या. जा. सुधरला ना? वा दादा. बिल्डिंगच्या मागे मी त्याला पुरला. मला वाटलं तो मेला म्हणून मी पुरला, पण टेन्शन घेऊ नका. हा आगाऊ वाटत असेल तर असे सेम 2 कुत्रे खाली आहेत, चांगल्या स्वभावाचं तुम्ही घेऊन जाच. माझ्या कुत्र्याला पुरलास तू. अरे तो जिवंत असेल, तू माझा कुत्रा आहे. अरे वा 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 वा, तुमचा हा मेला खूप छान होता. मजा आली. सिद्धार्थ, तुला कसा वाटला यांचा हा सुदृढ परफॉर्मन्स? बहारदार परफॉर्मन्स होता, बहारदार. यार पृथ्वी करेक्ट कॅरेक्टर पकडलं होतंस आणि त्याच्यामुळे ते जास्त ही गोष्ट जास्त खरी वाटली. रसिका, एक पंच मला खूप आवडला. हैदराबाद काय ब्रिलियंट टायमिंग होतं भाई. अनिल कपूर गॉगलवाला, तुझं काय करू मी? तुला मला माहित आहे, पण कुठेतरी एक डुबकी मारून आलायस तू त्या प्रियसीच्या स्किट नंतर. तू ओमकार जो बागडतोयस ना भावा, मजा येते. आणि समीर चौगुले दादा, म्हणजे समीर चौगुलेची एंट्री, मग ती फॉरेन डेलिगेट्स असो किंवा बॉस असो, मला वाटतं ना त्या आपल्या कॉस्ट्युम दादांनी ना कडक इस्त्रीचा ब्लेझर दिला, त्यामुळे तो आलाच असा एकदम कडक आलास तू, कडक. आणखीन 2 लोकांचं विशेष कौतुक आहे. द ग्रेट दत्तू मोरे येस. आणि आपला शर्मिश, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. कारण ऍक्च्युली ते प्राण्यांचं करायचं असतं ना, तेव्हा लय वाट लागते. गुडघे बिडघे लय जातात, लय जातात. आणि त्यात विनोद करायचा, त्यात आपला दत्तू वगैरे तर खाऊन पिऊन करून होता. पण त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बहारदार परफॉर्मन्स, वा वा. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता खूप. आमिरदा, तुझं कौतुक करायचंय. सुरुवातीची तुमच्या दोघांची जी जुगलबंदी होती, समीरदा आणि तुझी, ती क्लास होती. आणि तुझ्या क्षेत्रातला तू समीर चौगुले आहेस हे आम्हाला माहितच आहे. समीरदा, अरे पण ती ठरलीच नव्हती तेवढं ते. म्हणूनच त्याला म्हणजे एक स्पॉन्टॅनिटी प्लस तुझा स्पीड मॅच करणं हे म्हणजे अप्रतिम आहे. आमिर दादा, वी लव्ह यू फॉर दॅट. तोच करू शकतो हे. हो हो, हे 100% खरं आहे. एक नाटकाचा अंक बघितला, एवढं समाधान आणि फील आला, मजा आली. मंडळी, प्रवासामध्ये अनेक वेगवेगळे अनुभव येतच असतात, पण आता या प्रवाशाला जो अनुभव येणार आहे, त्यामुळे तुमची गाडी हास्याच्या स्टेशनवर मात्र नक्की पोहोचणार. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस गावकऱ्यांना. काय करायचं ना काय बोलायचं मला काही कळतच नाही. काय करायचं काय झालं? अरे काय झालं म्हणजे ही माझी बायको रोज डबा आणायला उशीर करते, त्याच्यामुळं डेपोला पण गाडी लेट जाते. काय करायचं? अरे जाऊ दे रे अरण्या. अरे आपलं उभं आयुष्य गेलं ह्या लाल डब्यात. आपली हाडं खिलखिली झाली कोकणच्या रस्त्यावर. काय समजलं? हा, अरे नशीब तुझ्या घरातनं डबा येतो म्हणून आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा आहोत. बरोबर नाही तर आजकालचं ड्रायव्हर कंडक्टर बघ, हा डेपोत काय जा भेटल वड भजी खातात तरी लोकांची सेवा करतात का नाही? आणि हा बघ, आपली जी तुकतुकीत आणि मखमली जी कांती आहे का नाही, ती तुझ्या घरातनं डबा येतो म्हणून. काय समजलं? असं बोलता माहिती? तू पण लग्न कर वासाड्या, म्हणजे तुझ्या पण घरातला डबा येईल. नाही नाही ते काय नाही, माझं सगळं बरंच झालेलं आहे. काय काय पैशासाठी लाल डबा हा? आणि पोटासाठी तुझ्या घरातला डबा. काय समजलं? हो हो दादा, काय रे? अशी मध्येच का बरं गाडी थांबवली? काय झालं? मला जरा घाई आहे हो. मग एक काम कर ना, इथं झाडा झुडपात जाणे मोठा होऊ दे. ती घाई नाही हो, मग गावाला पोचायची घाई. एक मिनिट, काय झालं? तुझ्याकडे बघून मला एक प्रश्न पडतो. काय? ही गाडी मंडणगड आहे, हा, तुला मुंडणगड वाटली नाही ना?
फालतूपणा करू नका फालतूपणा नाही खरं एक तर रस्त्यावर गाडी थांबवली तुम्ही आणि माझ्या टाकल्यावर जोक मारताय वारे वा हसू नका दादा 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 ऐका ना माझ्या बायकोला कळा सुरू झालेल्या आहेत मला बाळ होणार आहे तर ते बाळ होण्याच्या आधी माझे पोहोचणं गरजेचे आहे हो अरे एवढंच नाही बसाड्या, कशाला काळजी करतो तिकडे डॉक्टर आहे सगळे व्यवस्थित बालनपर करून घेतील. अरे नाही ना अरे नाही काय तिकडे गेल्यावरती पोरगा बोलणार आहे माझा बाप नाही आला तर मी नाही येणार." असं करणार आहे? अरे काय करताय तुम्ही फालतूपणा नका ना करू काय अरे अरे त्याची आई मला आयुष्यभर टोमने मारेल नाही गेलो तर एकदा डबा येऊन द्या एकदा का डबा आला रे अशी गाडी पलवतो तुम्हाला सांगतो मोऱ्या मंडणगडचा टाइम सांग कितीचा आहे 5 वाजताचा 1 वाजता पोचवतो नाही 1 वाजता जर पोचवली तर ढंगा खालून जाईल बोल ज्या डेंग्या खालून काय झालं आता आता 1:30 वाजलेला आहे हा अरे 5ला गाडी पोहोचणार आहे तुम्ही फार फार तर 4:30 म्हणा 4 म्हणा तुम्ही 1 म्हणता ते बी 1:30 वाजता नका ना फालतूपणा करू हो. अरे मला घाई आहे मला बाळ होणार अरे आहे हो मोठा बाल होणार आहे बाल होणार आहे आम्हाला काय पोरं बाला होणार नाही आहे काय साडी पडली होतो असं नका ना मोठा बालवाला पोरग्या विनंती हो असं नका ना करू. बायकोला फोन लाव तुझ्या ए, काय असं लावतो आता काय फोन लाव. कुठं अडकली मला तेच कळत हॅलो अरे काय झालाय कुठं आहेस तू किती वेळ झाला आम्ही किती वाट बघायची कळत कसं नाही तुला आ? अरे तिकडून येतेच कशाला तू किती वेळा सांगितलं त्या मंदिराच्या मागच्या रस्त्याने येऊ नकोस तिकडे विजेचा खांब ना त्या माणसाचं घर त्याच्या बिलामध्ये तू अडकतेस ना एक दिवशी त्या माणसाचं घर पाडशील तू ये लवकर अरे वहिनीशी असं बोलतात काय मग? अरे माझं तर लग्न झालं असतं ना तर दिवस रात्री मी बायको प्रेम केलं असं काय जमत हो? काय? तुमचे लग्न नाही झाले नाही बाजू मग अशी कुठल्या कॉन्फिडन्सने म्हटले तुम्ही की आम्हाला पोरं झाले नाही का काही ते आपलं बोलायचं पण बोलू बाकी काय बोलायचं म्हणून बोलत नका जाऊ डोक्यात जातं ते काय एक विनोद होता तोंड ते दुसरं बोलत. काय झालं काय बाबा मला वाचवा मला वाचवा खाली उतर हा वेगळं सीट आहे हा तुझा बाप आहे बाबा मला वाचवा वाचाड्या बापाचा चेहरा विसरलास विसरणार नाही तर काय करणार बाप हाय घरामध्ये काय झालं आता? बाप आपला दिवस रात्र हॉर्न वाजवत फिरतोय गल्ल्यांमध्ये माझी सुट्टी आहे ना वहिनी राहू द्या हा पोरगा जन्माला घातलाय का साबणाचा बुडबुडा जन्माला घातलाय हा? जन्माला घातला ना दिला हवेत पडून गेला हा? हा बुडबुडा जगाला किती त्रास देतोय माहितीये तुम्हाला अरे हो बर काय केलं मला काय माहिती नाही याला ठेवून घ्या तुमच्या सोबत कुठं पण घेऊन जा माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसता का मला यो अरे पर कुठं ठेव त्याला कुठं घेऊन जाऊ आरसा आहे ना त्याला लिंबू मिरची म्हणून लटकावा नाही तर कुठेही घेऊन जा मला माहित नाही त्याला घेऊन जावा अरे असं काय त्याला कर- घेऊन जावा अरे पण मी असं काय करते त्याला नाही घेऊन जाऊ शकत हे बघ काय झालंय आता 4 दिवस तरी मी घरी येणार नाही आहे मुंबईवरनं सावंतवाडीला जाणार आहे आणि सावंतवाडीनं डेपोला जाणार आहे 4 दिवस तरी येणार नाही कुठं नेऊ याला हे टायर आहे ना हा. त्याच्यामध्ये हवा म्हणून भरा आणि घेऊन जावा मग त्याला घेऊन जावा ऐका ओ ताई 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 बाळ आहे तुमचं त्याला तुम्ही टायर मध्ये हवा म्हणून भरणार आहे असं नका करू ना जाऊ दे ना हं? चला ना गाडी काढा ना प्लीज यो कोण आहे हा तू प्रवासी इस बाय असल्या चेहऱ्याचे प्रवासी घेऊन फिरता त्यापेक्षा नोकरी सोडा आणि घरात बसा ओ काय बोलताय तुम्ही म्हणजे एवढं काय वाईट आहे माझ्या चेहऱ्यात नाही, नाही. नाही तसं चेहरे तुमचे काय वाईट नाही मग? कोकणात असलं दिसणार फक्त काजूच असतात अरे हा काय माणूस आहे का काय अरे काही पण बोलतोय ना असं काजू सारखा दिसतो मी काही बोलू नका अरे नीट बोल ओ दादा दादा तुम्ही दादा का याला घेऊन जावा जन्माला घालताना लई हाऊस होती ना तुम्हाला याला तुमच्या सोबत घेऊन जावा मला एकट्याला होती आहोत एकट्याला होती आहोत तर मी एकटी सांभाळू त्याला कॉलेज मध्ये झालं नाही बघितलं? तू आता आधी कोणी बोलायचं नाही एक मिनिट, एक काम कर तू ही गाडी चालव मी ह्याला घरी घेऊन जातो चल बघितलं पुन्हा घरी घेऊन अरे जायचं नका ना एक जबाबदारी केली की झाली गाडी चालव मी चाललो घरी गाडी चालव मी चाललो घरी नका, ऐका, काळजी ऐका. तुम्ही चालवायची आणि याला पण तुम्ही सांभाळायचं ऐका ना याला पण तुम्ही सांभाळायचं ऐका ना काय जबाबदारी नको? ताई 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 अरे थांबा नका जगडे करू रस्ता आहे हा ओ दादा अरे चला ना नाही तर इथेच 5 वाजून जातील काका परत बोला 5 बोला 5 5 नाच टकल्या नाच बघितलं कसं करतो हा बघितलं सगळ्या गावात असंच फिरत असतो सगळे गावकरी माझ्याकडे येतात कोणाला तोंड देऊ आता मी आता एक मिनिट आता काय केलं नंतर तू पप्पा मी काय नाही केलं मग?
रस्त्यावरून मिरवणूक चाललेली मग मी फक्त फटाके लावले तिथे तर सगळे माझ्या अंगावर धावून आले. अरे काय चुकलंय बिचाऱ्याचं मिरवणुकीत फटुकडे तर फोडले त्याने फक्त. मिरवणूक नव्हती ती मग? अंतयात्रा होती. खांदेकरी होते ना हा. त्यांच्या पायामध्ये फटाकड्याची माळ टाकली. खांदेकरी बिचारे अय्या, 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 असं करून बॉडी सोडून दिली. जाम मजा आलेली. नाही 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 मारू नका असं मारून होते. ए बेटा 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 इकडे शहाणा बाळ आहे ना तू. असं नाही करायचे बेटा, लोकांना त्रास नाही द्यायचा. हा? चांगलं नसतं ते. हे बघ चॉकलेट खायचं तुला. वा वा पाहुण्यानो म्हणजे तुम्हाला बाळ होणार आहे म्हणून असं लाड करता आहे ना. तसं काही नाहीये, असंच करतोय. Practice. अरे नाही ना हो. अरे लहान मुलं आहे ना फुलांसारखी असतात. त्याच्यावर असं वसवस नाही करायचं, प्रेमाने समजावून सांगायचं, मग ते प्रेमाने प्रतिसाद देता. ओके न्यूरो. काका तुम्ही खूप चांगले आहेत काका. हा मग हे घ्या माझ्याकडून तुम्हाला भेळ. अरे वा. अरे बा बघितलं का चांगला वागतोय तो. भेळ आणली बा पोराने माझ्यासाठी. हा आहा. बारी रे मस्त भेळ आहे. मस्त आहे ना. कुठून आणली मी बनवले काका. तू? हो ते बॉडी घेऊन जात होते ना तर मागे मुरमुरे फेकत होते. मी असे 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 गोळा केले आणि भेळ बनवली. अरे काय अरे किती गंधपटक पोरग आहे रे. हा आता कळलं तुम्हाला. बोला ना आता. मुलं ही देवाघरची फुलं. हा फुल आहे. हा फुल आहे. हा फुल आहे. हा काटा आहे काटा, तो पण बाबलीचा. एकदा घुसला ना का निघत नाही. याचे पराक्रम माहितीये. काय केलं बाबा आता. कोंबड्यांना दाणं घालतो ना त्या दाण्यानं गम लावून ठेवतो. हा. सगळ्या कोंबड्यांच्या चोची अशा चिकटून जातात. अरे हो हे तर कायच नाही. आमच्या घरी कासव आहे, आम्ही कासव पाळलेला आहे. संध्याकाळच्या टायमाला आहे ना तो कासवानी सगळी मान बिन पाय आत घातला ना. या वासाने सगळ्या बाजूने चिकन पट्टी लागली. आजपर्यंत कासव बाहेर आलंच नाही. एवढ्या सगळे याचे धंदे आहेत. अरे काय तू पोरग आहे हे. याला आहे ना म्हणजे बिजी ठेवा याला. शाळेतून आला क्लासला टाका, ट्युशन लावून द्या, बिजी ठेवा. त्याला वेळ देऊ नका असे धंदे करायला. अरे त्याला आम्ही बिजी ठेवलेला, त्याला शाळेत टाकलेला, पण शाळेतून त्याला काढून टाकला. माहिती आहे का बरं? त्यांनी काय लिहिलं? काय लिहिलं? मोठ्या शाळेच्या फल्यावर लिहिलं, हेडमास्टरची आई मेली 3 दिवस डायरेक्ट रजा डिक्लेअर करून टाकला. काय अरे काय असतो रे. अरे 10 वर्ष झाली ते हेडमास्टरची आई मेली आणि तिच्या नावाने ही शाळा आहे, तरी सुद्धा हा वाचरा असा करतो. म्हणजे नुसतं हाच नाही, ती पोर पण बाखरे. काय करायचं? मी काय म्हणतो ऐका पाहुण्यानो अजून वेळ गेलेली नाही आहे. तुमचा बाल अजून जन्माला आलेला नाही आहे. तुम्ही इथनं पहिले काढा. तुम्ही नका ना फुकटचे सल्ले देऊ. अरे बोलायला नको. वाक्य एकच होतं ना. बोल नको. फालतूपणा नका करू. ऐका ना दादा, गाडी काढा, मला खूप घाई नाही 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 गाडी सुटणार नाही. याला तुमच्या बरोबर घेऊन जावा ना तर गाडी मी सोडून देणार नाही. गाडी मी सोडायची नाही. ऐका ना तुमच्या पोरगा आहे, तुम्ही सांभाळा ना, मला थोडी घाई हो. सोडा गाडी सोडा. हा. त्या पोलीस स्टँड वरती ह्याच्या मामाकडे ह्याला सोडा. गाडी सोडा गाडी सोडा. अरे मी का बरं सोडू, याच्या माझ्या काय संबंध आहे. तुम्हाला घाई आहे ना मग घेऊन जावा त्याला. अरे पण काय सांगा ना. करतो, कसं घेऊन जा? मंडटगड कुठं आणि दापोली कुठं आहे? मग तुम्ही याला घेऊन जावा. ओ गाडी काढा पटकन. त्यान बायना का बरं या गाडीत बसलो काय माहिती. एक तर एकच पॅसेंजर आहे गाडीमध्ये. कळतंय ना वाछड्या? हा मग? तुझ्या एकट्यासाठी ही गाडी सोडली. कंपनी तुझ्यासाठी एवढा डिझेल फुकट घालते तरी विश्वास नाही तुला. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. एक तर 8 रानात गाडी थांबवली तुम्ही, ते मला काही माहिती नाही. मला सोडा. अरे हो वाटता सोडा सोडा आला. काय बोलायचं? मी काय म्हणतो तरी तुला सांगतो तू डेपो मध्ये एकट्यासाठी एवढी मोठी गाडी काढूया नको म्हणून. ती स्टेपनी असते त्याला गुंडालीला असता असा सरकन सोडलेला असता एवढ्यात पोहोचला असता मंडणगड. तू मला काय काही बाई बोलायला ठेवलंय का हो इथं. ते माझं वैशिष्ट्यच आहे ना, म्हणून तर मला इथं ठेवलेला. मला तुमच्याशी बोलायचीच नाहीये. नको बोलू. तुझ्याबरोबर बोलायला लेखक मला वाक्यच लिहिला नाही आहे. काय कराकडे मला नाही माहिती. मला माहिती नाही. ओ ताई मी तुमच्या नाही नाही पाया पडू नका पाया माझ्या. पडतो. मी काय मला गाडी जाऊ सोडणार. दे. ह्याला घेऊन जावा. मी गाडी सोडायला देणार नाही. ऐक ना, याला घेऊन जावा. अरे लय घाई कुतीला आलाय. ऐक ना, मला जाऊ दे ना, गाडी सोडतो ना मी. हा घाई कुतीला आलाय तो दिसतोय. हा. मला एवढा त्रास होताय तो दिसत नाही. काय आता काय? याचं सगळं मी निस्तारायचं इथं. 1 मिनिट. आता काय त्यातून केलं? या काय केलं आपल्या शेजारची बबली माहितीये. तिचं काय झालं? तिला बोलला जादू दाखवतो. मग? घेऊन गेला बावडीवरती. म्हणाला पादलीतलं पाणी न काढता तुला भिजवून दाखवू. ती हो म्हणाली. दिली ढकलून बावडीमध्ये. काय पोरगं आहे हे? आता डोलं उघडलं तुमचं.
पण बरं झालं तू माझे डोळे उघडलेस. आपल्या पोराची आपल्याला काळजी करायला पाहिजे. आपली पिढी बर्बाद होऊ नये म्हणून आपल्याला ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. दिस इज माय सन इज माय काळजी. चला ए वाला मी नोकरी सोडली चला. अरे अरे असं कसं चाललंय तुम्ही ओ दादा कंप्लेंट करीन तुमच्या कंप्लेंट करीन. अरे कंप्लेंट करायचं काही पण कर, तू जा इकडून. अरे असं कसं चालले तुम्ही अरे मी नोकरी सोडली हिता इथं नोकरी सोडली जा आता. अरे काय हा माणूस चालला गेला गाडी सोडून चालला गेला. ते काय नवरा बायको आहेत ना ही नेहमी त्यांची कटकट चालू आहे. राग शांत झाला की तू येईल परत. अरे पण कधी येईल. कधी काय येईल. आणि त्याचा राग काय एवढाच आहे नाकावडा. नाकावडा हा तो काय जास्त वेळ टिकत नाही काय समजलं. अरे पण तोपर्यंत आपण काय करायचं. काय नाही आपण पत्ते खेळूया. तर मी काय पत्ते खेळायला आलो अरे काय झालं पत्ते खेळलं तर तेवढा वेळ निघल. हा बघ तू जर जिंकलास तर तुला पोरगा होईल. मी जिंकलो तर मला पोरगा होईल. अरे लग्न झालेलं नाही तुमच्या तुम्हाला पोरगा मला पोरगा होईल. अरे, मारू नको. गाडीत बोलव ना. या पोराचे पराक्रम ऐकून आम्ही थक्क झालो. हिलेरियस परफॉर्मन्स. भन्नाट. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. एकतर तुम्ही सुरुवातीलाच घरच्या खाण्याचं महत्त्व पटवून दिलं त्याबद्दल खूप धन्यवाद. श्यामदादा तुम्हाला एकच सांगते, कुठलंही डेझर्ट काजूशिवाय अपूर्ण असतं. शिरा म्हणा खीर म्हणा तर तुम्ही काय आहात हे तुम्हीच आता समजून जा. आम्ही परत परत सांगायची गरज नाही. अरुण दादा व्हेरी क्यूट परफॉर्मन्स. क्युटी पाय तुम्ही आहातच. मी हे सतत म्हणत असते. मस्त मजा आली. मंडळी हा हास्यविहार असा चालू राहील. आता विकेंड होणार हसरा, कारण तुमच्या भेटीला येणार तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.